सो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि या व्हिडिओमध्ये आपण संगमेश्वरला जाणार आहोत. आणि संगमेश्वरला आपल्याला काहीतरी 6 नाहीतर 7 तास लागतात आणि काहीतरी 305 किलोमीटरचं अंतर आहे. पण आम्हाला 10 तास लागलं कारण का थोडं ते ट्रॅफिक होतं. We can make it, but don't we ever just take some chances and stop you thinking 2,000 years later. त्यानंतर आम्ही भैरी भवानी भक्त पर्यटक निवास इकडे प्रवेश केला. आणि मी खरं सांगू तर आमचं जे पूर्ण सराउंडिंग होतं तो वेला होता. हे पूर्ण नेचरने भरलेलं, झाडं खूप वेगळे प्रकारची झाडं होती. आणि हे जे निवास होतं ते आपल्या या देवाचे गुरुजीच होते. आणि मी खरं सांगू ते खूप गोड होते. लोक खूप गोड आहेत. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आम्ही संगमेश्वरला आहोत. पण ॲक्च्युली काल काय झालं माहिती आहे, आम्ही जास्त क्लिप्स बनवले नाही. थोडे मध्ये क्लिप्स बनवले आणि ते मी व्हिडिओमध्ये पण ॲड केले आहेत. आता मी डायरेक्ट संगमेश्वरचं मी दाखवते आणि आय थिंक मी जाताना तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो बेसिकली काल आम्ही आमच्या घरातून निघालो आणि नॅन्सी डेपोला गेलो, बोरिवली नॅन्सी डेपो. आणि तिकडून आम्ही 7:30ची बस पकडली आणि आलो. काहीतरी 10:30च्या प्रमाणे आम्ही जेवायला थांबलो आणि त्याच्यानंतर इकडे संगमेश्वरला पोचलो. सो गाईज, इकडे एक घरटं आहे आणि मी मेघनाथला इकडे बोलवायला आली. तर तुला मेघनाथ काय वाटतं, हे कोणाचं घरटं असेल? ओके, कूल. सो इथून सगळेजण प्रवेश करतात आणि आपण थोडंसं असं पुढे गेलो ना की आपल्याला डायरेक्ट बाप्पाचं दर्शनच भेटतं. देवराज सेव्यमान पावनां कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् देवराज सेव्यमान पावनां कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. जगदंबा माझी पाहुणी आली घरात, आली पाहुणी आली घरात. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि तिथून हा इतका सुंदर व्ह्यू होता आणि जेवण पण जेवायला एकदम ब्राह्मणी टाईप होता.
त्याच्यानंतर थोडा सिनेमॅटिक व्ह्यू काढला आणि मग तिथून आमची काहीतरी 9ची बस होती आणि आम्ही परत मुंबईला आलो. सो आम्ही परत आता संध्याकाळी इकडे दर्शन घ्यायला आलो, कारण का याच्यानंतर आमची परत 9ची ट्रेन आहे, म्हणजे बस आहे. सो परत दर्शन केलं आणि परत आम्हाला आरती पण भेटली. 6 वाजता इकडे आरती होते. बाय.